हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण जाणार आहोत कळमजाई देवीला आणि वेळेश्वरच्या मंदिरात. तर चला जाऊयात. ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. लेट्स गो. तर गाईज आता आपण निघालेलो आहोत वेळेश्वरला जायला. तर गाडीमध्ये बसलेलो आहोत. वेळेश्वरचं मंदिर हे त्या डोंगरावरती आहे. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं असेल. तिथेच आता आपण आज चाललेलो आहोत. तर गाईज बाहेरचा व्ह्यू बघा. सनसेट म्हणजे एकदम असा ऑरेंज आणि पिंकिश असा स्काय झाला आहे. आणि ढग पण तुम्ही बघू शकता एकदम असे पसरलेले आहेत. खूप छान व्ह्यू वाटते. म्हणजे अशी ऑरेंज लाईट, थोडं पिंकिश स्काय. तर गाईज तुम्ही डोंगरावरून बघू शकता गावचा व्ह्यू किती छान दिसतो. पूर्ण गाव दिसतं आपल्याला इकडून. हे थोडे मध्ये मध्ये झाडं आलेत म्हणून व्ह्यू छान आहे गावचं. समोर बघा पूर्ण ऑरेंज ऑरेंज म्हणजे असं व्हाईट आणि असं ऑरेंज शेड होत चाललं असं वाटतंय समोर. तुम्ही इकडे बघू शकता राईट साईडला कोपऱ्यामध्ये सन पूर्ण खाली आला ड्रॉन होतं. म्हणजे सन म्हणजे सूर्य मावळतोय. इथून सूर्य जवळ वाटत होतं, इथून लांब वाटतोय. आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत मंदिराच्या इकडे. तर आता आम्ही पोचलो इथे. ते छान सनसेट व्ह्यू मिळाला आम्हाला. इट्स अमेझिंग. आणि पुढे इथे गार्डन दाखवतो. हे असं पुढे गार्डन आहे लहान मुलांसाठी. आणि हा मंदिर आहे. तर आपण मंदिरात जाऊया. आधी पहिले गार्डन एक्सप्लोर करूया. सनसेट व्ह्यू एकदम परफेक्ट टाइमला आलं. छोटूस आहे, केसात फुल दिसत नाही. तर गाईज इथे गार्डन मध्ये चिन्या आणि बाब्या खेळत आहेत दोघं. तर गाईज इथे खूप मोठी स्पेस आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे असे पिंक कलरचे क्यूट असे फ्लावर्स आहेत. तर ह्या फुलांसोबत आपण मस्तपैकी फोटोशूट करूया. मस्त बघा किती क्यूट आणि असे मोठे मोठे फुलं आहेत. तर गाईज इथे खूप सारं गवत आहे आणि तो गवत सुकला आहे खूप सारा. सो चालताना ना पडायची भीती वाटते पायात अटकून, कारण खूप सारा गवत झालं आणि झाडं पुढे पण सुकलेत. संध्याकाळची वेळ आहे. सो तर इथे छान गार्डन आहे, सीसॉ, परत स्लाईड वगैरे आहे, घसरगुंडी. आणि हे समोर मंदिर आहे. त्या मंदिरात जायचं आहे दर्शन घ्यायला. आणि इकडे पण एक मंदिर आहे त्या बेंचच्या पाठीमागे तुम्ही बघ. आणि हे जे आहे ते कळमजाईचं मंदिर आहे आणि हे वेळेश्वरचं मंदिर आहे. तर आपण दोन्ही मंदिरात जाणार आहोत दर्शन घ्यायला. आणि हे दोघं मस्त इथे खेळतात. आता मला काळोख होईल बहुतेक मंदिरात जायला. आम्ही पण गार्डन मध्ये खूप मज्जा करतोय. हाय दुर्वा. दुर्वा झोका घेते. तर गाईज आमचं खेळून झालं. आता आम्ही चाललोय खाली. एक मंदिर आहे त्या मंदिरात. तर इथे हा एवढूसा रस्ता आहे आणि सक्सेसफुली मी त्या एवढूशा रस्त्यातून आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता यार, म्हणजे स्कायचा व्ह्यू एवढा ऑसम आहे ना. म्हणजे आय एम लाईक असं वाटतं इथेच राहावं. मस्तपैकी असं ऑरेंज, ब्ल्यू, व्हाईट असा स्काय आहे. तुम्ही बघू शकतात पूर्ण असं व्ह्यू मिळतोय. खालचा डोंगर, पूर्ण गाव दिसतंय. असं पहाडावरती आल्यासारखं फिलिंग होतं. आणि इथे मंदिर आणि गाडी पण तिथेच लावली आमची कार. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इथे आल्यावर एवढं छान वाटतं, एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं. गाव आहे आणि ते जे आहे ना ते गाव आहे. तर आपल्याला पूर्ण खाली जायचं आहे मंदिरात. तर आपण आता जाऊयात. थोडंसं डिफिकल्ट जायला, दगडांवरून जायचं. इथं असं पायऱ्या बिऱ्या एवढ्या नाही आहेत. सो केअरफुली जावं लागणार आहे आम्हाला. इथून आहे थोडासा रस्ता, म्हणजे अशी वाट आहे. मग आम्ही इथून जातोय आणि ते लोक तिकडून डायरेक्ट खाली उतरून गेले. हे लोक इकडून डायरेक्ट दगडांवरून आले.
तर समोर जे दिसतं ऑरेंज कलरचं तिकडे आतमध्ये जायचं आपल्याला, म्हणजे असं गुफामध्ये आहे ते मंदिर. सो एक्सायटेड पण आहे आणि थोडी भीती पण वाटते. सो लेट्स सी, आतमध्ये जाऊन बघूयात आता. ओ माय गॉड, आतमध्ये जायचं बरं का तिकडे महादेव काळोख आहे आतमध्ये, घंटा दिसते फक्त, बाकी काहीच नाही दिसत आहे आतमध्ये. टॉर्च वगैरे लावायला लागेल. हां, अरे पायऱ्या आहेत खाली, बाकी तर कायच नाही दिसत आहे. हां, इथे बघू शकता असं एवढा अंधार आहे आणि इथे मंदिर आहे, दत्ताची मूर्ती आहे, खाली पिंड आहे, नंदी बैल आहे. तर आपण दर्शन घेऊयात. बाकी आतमध्ये पूर्ण अंधार आहे, म्हणजे लाईटचा काही सोर्स नाही आहे, बल्ब वगैरे पण नाही आहेत. आणि इथे गणपतीची फ्रेम आहे. बाकी एवढं पूर्ण काळोख आहे. फक्त इथे तुम्ही बघू शकता छोटीशी खिडकी आहे उजेडायला. ओ माय गॉड, ते तुम्ही बघू शकता त्रिशूळ आहे आणि याच्यात यज्ञ वगैरे करायला आग लावायला असं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी शंकर देवाची मूर्ती आहे. वाव, सो नाईस. आणि इथे अशी थोडीशी जागा आहे, ते माझ्या मते देवांचे फोटो आहेत आणि छोटी स्पेस आहे, बस एवढंच आहे. पण खूप काळोख आहे आतमध्ये, म्हणजे एक्स्ट्रीमली भीती वाटते. आणि म्हणजे असे 2 रूम आहेत, ही पहिलीवाली आणि आतमध्ये ते शंकराची मूर्ती आहे ती. मला येऊ द्या. वाव, आणि ते तुळस होती पण ती आता सुकली आहे. तर हा व्ह्यू बाहेरचा जो आहे ना एकदम छान आहे, बिकॉज आम्ही म्हणजे सनसेट काहीतरी 5 वाजता समथिंग आलेलो. तर तुम्ही बघू शकता आता काळोख होत चालला आहे, पण तरी पण छान वाटतं, म्हणजे एवढा पण काळोख नाही झालेला, बिकॉज आता हे आहे ना म्हणून. आता इकडे घेते थांब. तर गाईज आता आम्ही पटापट घरी जात आहोत, कारण की आता अंधार पडायला लागला आहे आणि इथे रात्रीची वाघ फिरतात, तर म्हणून आम्ही खूप पटापट घरी जात आहोत. आणि हे आहे साबरचं झाड. नाना आम्हाला साबरच्या झाडाबद्दल इन्फॉर्मेशन सांगत आहे. हे बघा नेचर गाईज. चला आता आम्ही फटाफट फोटो काढून घेऊ आणि फटाफट जाऊ. आता आम्ही सर्व बसून फोटो काढतो. आम्ही एवढ्याशा जागेतून आलो. चला आपलं जायचं मंदिरात, पटकन जाऊयात. कोण पहिले जाते? तर गाईज मी आणि चिन्याने रनिंग रेस लावली, तर बघूयात कोण जिंकते. मी जिंकणार चिन्या बघ. ये मी जिंकली. विनर गाईज, मी जिंकली. दम लागला, कारण खाली गुफामध्ये ब्रीदेबल नव्हतं, खूप सफोकेशन आणि थोडा दम लागला. तर गाईज मी मगाशी धावत आले म्हणून मला दम लागला. ठीक आहे, केलं ना. या मंदिरात जायचं आपल्याला. हे काळमजाईचं मंदिर आहे, तर आपण तिकडे पण जाऊन दर्शन घेऊया. ऑलमोस्ट काळोख झालेला आहे, तर चला आपण जाऊया. आणि आता आलोय तर मंदिर वगैरे बघून जाऊया. तर काय आपण मंदिराच्या जवळ इथे आलेलो आहोत. हे बघा हे मंदिर आहे. आणि आता आपण इकडे खाली जाऊन बघूयात काय. इथे तुम्ही बघू शकता रान पेटलेलं आहे आणि इथे पूर्ण गावाची लाईट दिसते. ठीक आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता. आणि हे आहे फॉरेस्ट गार्डचं घर किंवा ऑफिस काहीतरी आहे. ऑफिस असणार, म्हणजे ते बसून लक्ष ठेवू शकतात की वाघ वगैरे आला की नाही म्हणून. तर चला गाईज आता आपण जाऊया मंदिरामध्ये.
हा वाघ आहे देवीचा. अरे बापरे चिन्या, डेंजर. सानू पण आता पाया पडून आम्ही आता मंदिरात जात आहोत. हे आहे कळमजाई मातेचं मंदिर. इथे सर्व दगडी काम आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईस कळमजाईच्या मंदिरात आमचं छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे सगळ्यांचं. आता आम्ही चाललेलो आहोत पिळेश्वरच्या मंदिरात, जे समोर आहेत, लायटिंग वगैरे दिसते तिथे. आधी आम्ही कळमजाईच्या मंदिरात जाऊन आलो बिकॉज तिथे अंधार होता ना, सो म्हणून आम्ही पहिले तिकडे गेलो आणि आता इकडे जातो कारण इकडे लाईट्स वगैरे आहेत पिळेश्वरच्या मंदिरात. तर आता आपण तिकडे जाऊयात. ऑलमोस्ट खूपच काळोख झाला आहे, तुम्ही बघू शकता. हे असं त्याचा एरिया आहे सराउंडिंग आणि हे आहे मंदिर वेळेश्वरचं. हा आहे एंट्रन्स. तर गाईज आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आणि ऑल द व्हिडिओ क्रेडिट गोज टू सृष्टी फॉर बिकमिंग माय कॅमेरामॅन. तिने छान सगळं शूट केलेलं आहे, तर मी तिला थँक्स म्हणते. ती कुठे गेली आहे काय माहीत. दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. तर गाईज इथे आम्हाला लहान डुक्कर दिसलेलं आहे. तर गाईज आता आम्ही फायनली आलेलो आहोत घरी आणि इकडे आजानानं दूध काढतोय, हे बघू शकता. ही आहे त्यांची गाय, जर्सी गाय आहे. पण ह्याने बोट दुखतात ना लय. प्रॅक्टिस असेल तर नाही दुखत असं. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत घरी खूप सारी मजा करून. हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.